आपण पाहत आहात महामराठी न्यूज, सदैव न्याय हक्कासाठी। हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून तसेच दत्तगुरूच्या मूर्तीस हार अर्पण करून पुढील कार्यक्रमास प्रारंभ केला। आत्ताच अवधूत कॉलनी येथे नूतन नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला। हा कार्यक्रम अवधूत प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक सौ प्रियंकाताई माने, सौ जुही शिंदे, श्री गौरव गोवर्धन आणि श्री मच्छिंद्र सानप यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अवधूत कॉलनीसह संपूर्ण परिसराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला। नक्कीच आपले रस्ते राहिलेले सर अवधूत कॉलनीचं जे आपलं काम बाकी आहे रस्त्याचं ते आम्ही चारही उमेदवार सगळे करू आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आपलं मंदिराचं काम सुद्धा आपलं लवकरात लवकर ते सुद्धा आपल्याला पूर्ण करायचं आहे। आपण इथून नारळ घेऊन दत्त माऊलींपासून सुरुवात केली आणि आपला विजय पण आज त्यांच्यावरच आहे। आपलं खरोखरच मी सर्वांचे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, आमचा मान सन्मान केला, मला बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते, थांबते। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून सौ प्रियंकाताई माने आणि त्यांचे बाकीचे नगरसेवक अतिशय मताधिक्याने निवडून आलेले आहेत। आज या ठिकाणी अवधूत कॉलनीमध्ये अवधूत कॉलनीच्या वासियांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। त्यांच्याशी आपण एक दोन शब्द बातचीत करूया। ताई, आज या ठिकाणी तुम्हाला अवधूत कॉलनीच्या प्रतिष्ठानतर्फे तुमचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे, तर तुम्ही हा जो सत्कार आहे याकडे कशा पद्धतीने पाहताय? जो आमचा हा अवधूत कॉलनीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व माता भगिनी सर्वांनी आज आम्हाला इथं सत्कार करायला चारही उमेदवारांना बोलवलं। आम्हाला खरोखरच एक आमचं परिवार आणि एक कुटुंब आणि घर म्हणून आम्ही त्यांना पहिल्यापासून मानतो, एक परिवार म्हणून मानतो आणि आम्ही जे काही कामं प्रामाणिकपणे 5 वर्षामध्ये केले आणि पुढेही येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काही कामं राहिलेले असतील ते नक्कीच आम्ही इथून येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही चारही नगरसेवक करणार आहोतच। अच्छा, ठीक आहे। आत्ताच या कार्यक्रमाच्या अंतानुसार दिसतं की तुमच्यावरती अवधूत कॉलनीवासियांचं भरपूर प्रेम आहे आणि या ठिकाणी भरपूर लोक पण या ठिकाणी जमले होते। तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की या ठिकाणी पहिल्या 100 दिवसामध्ये तुम्ही कुठल्या कामाला प्रायोरिटी देणार आहात? आम्ही पहिले सगळ्यात आधी आम्हाला जो नवीन एरिया डेव्हलप असेल तिथं लाईट नसेल, स्ट्रीट लाईट किंवा तिथं आम्ही पाण्याची लाईन नसेल, पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे आपल्या याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये पहिलं पाण्याच्या याच्यावर आम्ही पहिले प्राधान्य देणार आहोत। आणि लाईटीचं जी लाईट नाही, काही काही भागामध्ये नवीन एरिया डेव्हलप झाला, लाईटीच्या याच्यावर काही ठिकाणी ड्रेनेज नाही, काही ठिकाणी ड्रेनेजच्या लाईनीवर पहिले हे करणार आम्ही। पहिलं प्राधान्य ज्या मूलभूत गरजा आहे तिथं आम्ही पहिले प्राधान्य देणार। आपण पाहत आहात महामराठी न्यूज, सदैव न्याय हक्कासाठी। आपण पाहत आहात महामराठी न्यूज, सदैव न्याय हक्कासाठी। हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून तसेच दत्तगुरूच्या मूर्तीस हार अर्पण करून पुढील कार्यक्रमास प्रारंभ केला। आत्ताच अवधूत कॉलनी येथे नूतन नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला। हा कार्यक्रम अवधूत प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक सौ प्रियंकाताई माने, सौ जुही शिंदे, श्री गौरव गोवर्धन आणि श्री मच्छिंद्र सानप यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अवधूत कॉलनीसह संपूर्ण परिसराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला। नक्कीच आपले रस्ते राहिलेले सर अवधूत कॉलनीचं जे आपलं काम बाकी
बाकी आहे असेल तर ते आम्ही चारही उमेदवार सगळे करू आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आपलं मंदिराचं काम सुद्धा आपलं लवकरात लवकर ते सुद्धा आपल्याला दत्तमाऊलीचं पूर्ण करायचं आहे. आपण इथून नारळ घेऊन दत्तमाऊलींपासून सुरुवात केली आणि आपला विजय पण आज त्यांच्यावरच आहे. आपल्या दत्तमाऊलीपासूनच खरोखरच मी सर्वांचे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, आमचा मान सन्मान केला, मला बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून सौ प्रियंकाताई माने आणि त्यांचे बाकीचे नगरसेवक अतिशय मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आज या ठिकाणी अवधूत कॉलनीमध्ये अवधूत कॉलनीच्या वासियांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. त्यांच्याशी आपण एक 2 शब्द बातचीत करूया. ताई, आज या ठिकाणी तुम्हाला अवधूत कॉलनीच्या प्रतिष्ठानतर्फे तुमचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे, तर तुम्ही हा जो सत्कार आहे याकडे कशा पद्धतीने पाहताय? जो आमचा हा अवधूत कॉलनीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व माता भगिनी सर्वांनी आज आम्हाला इथं सत्कार करायला 4 उमेदवारांना बोलवलं. आम्हाला खरोखरच एक आमचं परिवार आणि एक कुटुंब आणि घर म्हणून आम्ही त्यांना पहिल्यापासून मानतो, एक परिवार म्हणून मानतो आणि आम्ही जे काही कामं प्रामाणिकपणे 5 वर्षामध्ये केले आणि पुढेही येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काही कामं राहिलेले असतील ते नक्कीच आम्ही इथून येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही 4 नगरसेवक करणार आहोतच. अच्छा, ठीक आहे. आत्ताच या कार्यक्रमाच्या अंतानुसार दिसतं की तुमच्यावरती अवधूत कॉलनीवासियांचं भरपूर प्रेम आहे आणि या ठिकाणी भरपूर लोक पण या ठिकाणी जमले होते. तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की या ठिकाणी पहिल्या 100 दिवसामध्ये तुम्ही कुठल्या कामाला प्रायोरिटी देणार आहात? आम्ही पहिले सगळ्यात आधी आम्हाला जो नवीन एरिया डेव्हलप असेल तिथं लाईट नसेल, स्ट्रीट लाईट किंवा तिथं आम्ही पाण्याची लाईन नसेल, पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे आपल्या याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये पहिलं पाण्याच्या याच्यावर आम्ही पहिले प्राधान्य देणार आहोत. आणि लाईटीचं जी लाईटनी काही भागामध्ये नवीन एरिया डेव्हलप झाला, लाईटीच्या याच्यावर काही ठिकाणी ड्रेनेज नाही, काही ठिकाणी ड्रेनेजच्या लाईनीवर पहिले हे करणार आम्ही. पहिलं प्राधान्य ज्या मूलभूत गरजा आहेत तिथं आम्ही पहिले प्राधान्य देणार. आपण पाहत आहात महामराठी न्यूज, सदैव न्याय हक्कासाठी.